गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि हा आपल्या ट्रिपचा शेवटचा दिवस आहे. आणि शेवटच्या दिवशी मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं अहिल्यानगरपर्यंत आलो होतो. आणि आता अहिल्यानगरपासून मी घरापर्यंत जाणार आहे. आणि हा आपल्या ट्रिपच्या सगळ्यात शेवटचा पार्ट आहे. त्यामध्ये तुम्हाला घरच्यांची रिॲक्शन वगैरे सगळं पाहायला भेटणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. ह्याचा इंदापूर तालुक्यातल्या रेडणेचा. ओके ओके. हा, त्यामुळे म्हणलं आपले गडला माणूस लय फिरतोय. हां त्यामुळे आम्ही फॉलोअप मध्ये असतो तुमच्या पुढे येतात काय येतात. चला ना, चहा वगैरे घेऊ. चहा वगैरे नको, जेवण वगैरे काय येऊन नको आता. काय मला उशीर होतोय असं वाटतंय मला. आता इथनं जायला तरी तुम्हाला 3-3.5 तास लागणार आहे. हा, भारी बर का तुमचं. आयला म्हणतोय पॅशनवर एवढं फिरत ते आम्हाला इथनं घरी जायचं गावाकडे म्हणलं तरी 4 तास व्हायचा घेतोय. 3.5-4 तासात. ओके ओके. हा, भारी करता बर का. दम लागतोय, कोणाची बी गोष्ट नाही. बरं जाताय दुसऱ्याच्या ह्याच्यात जाताय राज्यात, काय त्याला भाषा नाही तिकडं काय नाही, त्याच्या वगाडी मुलकात जाताय. भारी उलटा. तुम्ही कुठं राहिलाय बारामतीत? मी सुप्याला आहे. हा, ओंडवडी. हा, मोरगाव. हा, उंडवडी सुपे, मोरगाव सुपे, काही म्हणून शकता. मला वाटलं ते चोराची ओंडवडी म्हणताय का काय? नाही नाही नाही, उंडवडी पासून जवळपास 15 किलोमीटर पुढे. भारी बाबा. आता पुढला दौरा कुठं काय कसं? ते आता घरी गेल्यावर सांगायला अजून आता काय महिनाभर तर नाही, घरात थोडा फॅमिलीला वेळ टाइम द्यावा लागतोय. चला ना, चहा घेऊ कुठं. चला. आणि तामझाम काढायचं आणि बसायचं उतरायचं सोपं नाही एवढं. मित्रांनो, तर आता नाही वे अहिल्यानगरमध्ये आलोय. तर हा भाऊ आपला नाही हे जाय इंदापूरचा आहे. तर भाऊ इथं जॉबला आहे. हां, तर भाऊनी फोन म्हणजे भाऊचं माझं कॉन्टॅक्ट झालं होतं. भाऊ म्हणला या भेटायचे. मग भेटलो आम्ही. तर भाऊ म्हणला काहीतरी नाश्ता करायला लागतोय. मग मिसळ पाव घेतले, भाऊ मी कॉफी घेतली. तर चला चला. नाही नाही, काय नाही, निघायला निघती हे उतरायला हे लय 50 किलोपेक्षा जास्त आहे सगळं मिळून. चल दादा, भेटून चांगलं वाटलं. ओके आम्हाला बी भारी वाटलं. ओके ओके ओके. चला. ओके. हो मित्रांनो, ते भाऊ भेटलाय. नमस्ते नमस्ते. हा, आजच आलोय. हा ओके ओके ओके. मित्रांनो, तर भाऊ काय म्हणतोय. ओके. मित्रांनो, ते भाऊ काय म्हणतात बघूया. काय म्हणतात. काय म्हणताय. नागपूर मध्ये होते ना तुम्ही? नाही नाही, नागपूर ते 2 दिवस पाठीमागे आहेत फोटो. हा ओके ओके. हा हॅलो, स्पीकर आहे ना. हॅलो, नमस्कार नमस्कार. ओके ओके. मी तुम्हाला आवडलं ते पॅन तुमचे. हाय हाय. हा, झाला झाला. मी ना आता तेच सांगत होतो त्यांना. हा, मी आता तेच सांगत होतो त्यांना. ते मागून पाहिलं मी म्हणलो अरे हे तर पॅशन प्रो दिसू राहिली. द्या बस. ते आता पोटल्यावर आहे आपले. हा. हा, घेतली. हा, नाश्ता करायचा. नाही ना, नाश्ता आता जस्ट केला मी. बरं आता जर एक जण भेटले होते, त्यांनी नाश्ता चालला असं झालं. हे फोटो दाखवलं वाटलं नाश्ता. लगेच. चालेल. ओके ओके. चल. हा, घेतो. ओके. पासून मी घराच्या बाहेर होतो. हा.
नगरची भेटली आम्हाला. मित्रांनो तो नारळ पाणी दिलंय भाऊंनी, तर नारळ पाणी पितोय आता. बाटली जुगाड बघा कसं लावलंय. हरण महादेव मित्रांनो, तर मी आता अहिल्यानगरमध्ये, तर नगरमध्ये आलो आणि इथं मी ना वेळ जास्त भरपूर जणांच्या कमेंट आल्यात नगरमधनं, पण कुणालाच फोन नाही केला. तर हा भाऊ होता आपला शुभम पवार म्हणून, तर भाऊनी मला जाता जाता थांबवलं आणि म्हणे आमचं दाजीला फॅन आहे तुमचं, आणि त्यांनी एक गाडी चालवतच फोटो घेत होते म्हणून मी गाडी दमानी केली. तर हे सर मागणं आले आणि हे पण म्हणले थांबा 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 आता तुमची भेट घ्यायची. मग थांबलो मी, तर सरांनी नारळ पाणी वगैरे पाजलं मला. त्यांच्या गाडीत नारळच होते सगळे पहिलेले. भाऊ म्हणत होता भाऊचं हॉटेल आहे, भाऊ म्हणला नाश्ता करायचा, पण आता मी आत्ता जस्ट मिसळ खाल्ली त्यामुळे नाश्ता करायला नाही जात. काय म्हणताल? ओके, बोला बोला बोला, तुम्ही बोला काय म्हणताल तुम्ही? बोला कसं वाटलं मला भेटून? मला एकदम भेटून आनंद वाटला आम्हाला. माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला? एक नंबर व्हिडिओ, एक नंबर. ओके ओके तुम्हाला भेटून आम्हाला खूप आनंद वाटला. ओके ओके मला लय दिवसापासून भेटायचं होतं. ओके. तुम्ही अचानक भेटल्यामुळं भारी वाटलं आम्हाला. ओके ओके. तर चला या सगळ्यांना भेटून खूप भारी वाटलं. चला बाय बाय. मित्रांनो, तर मी अहिल्यानगरमध्ये येतो. इथे गाडीवाले आपला व्हिडिओ काढून घेतात. चला जाऊया आता आपण नगरच्या पुलावर आलोय. नगरचा पूल म्हणजे लय काय. चला मित्रांनो, तर मला 103 दिवसानंतर ना बारामतीचा बोर्ड दिसलाय. मित्रांनो पाहू शकताय, बारामती 123 किलोमीटर. तर हरण महादेव मित्रांनो, तर मी आहे स्वप्नील देवडे आणि मी मागील जवळपास 103 दिवसापासून एक यात्रा करत होतो बारामती ते भारत, नेपाळ, भूतान आणि म्यानमार यात्रा. मित्रांनो ती यात्रा संपत आलेली आहे. मी सगळं काही फिरून पुन्हा बारामतीकडे निघालेलो आहे मित्रांनो. तर मी आता अहिल्यानगरमधनं बाहेर निघतानीच मला नाही बारामतीचा बोर्ड दिसला. बारामती 123 किलोमीटर. मित्रांनो 103 दिवसापूर्वी मी इथनं निघालो होतो मित्रांनो. पाहू शकताय. नमस्कार नमस्कार सर, भेटले ओळखताय का? फेसबुकवर सगळे पोस्ट पाहिले. ओके ओके. आणि तुमची आता यात्रा काय आता शेवट गाव कोणतं? बारामती. ते डॉक्युमेंट सापडले का सगळे? नाही काहीच नाही, पैसे काहीच नाही. एवढा प्रवास केला गाडी? हा एक नंबर. अर्धे ओके. किती दिवस प्रवास केला? 103 दिवस झाले मला. 103 दिवस. हा ओके ओके. मित्रांनो, तर फायनली निघतोय इथनं. हे बारामतीपाशी व्हिडिओ 103 किलोमीटरचा बोर्ड दिसला. हे सर भेटले, आपले व्हिडिओ पाहत होते. तुमचं नाव काय? अशोक वाघमोडे. अशोक वाघमोडे. तर त्यांना भेटून चांगलं वाटलं. तर निघतोय आता मी पुढच्या प्रवासाला. का हो सर वागताय वे? मला कोण नाही हा वागताय. चला घरी चहा घ्यायला. नाही उशीर झाला. तुम्ही जवळ हा, नाही, पण हा. आपली ओळख नव्हती. ओके ओके तुमचं त्या व्हॉट्सअप आपल्या फेसबुकला मी बघितलं. ओके. हा. त्याच्यामुळे आपण नाही आता हा जवळ काय मी नाव काही तुम्ही? इतके. ओके ओके ओके. हा तुम्ही देवडे आहेत ना? हा देवडे. ते केशव देवडे किंवा हा, मामन ते आमचे पोपट चुलत देवडे. भाऊ आहेत. हा. आता त्यांनी मला काल फोन केला होता गोरख भाऊनी की म्हणे जाताना फोन करा. तर आता मी त्यांना फोन करून तिथंच मी पुढे गेलेलो आता रिटर्न हा. तुम्हाला आता ही गाडीहून ओळखलं गड्या. मी म्हणलं हेच असले पाहिजे. हा. असं आहे. तुम्ही आता इकडून नेपाळ वगैरे इकडून करून आले ना? हा. हा, चालेल. ते सांगितलं म्हणलं तुमच्या व्हिडिओ नेपाळला तिकडे म्हणलं आता यांना आता रोडलाच घर आहे आपलं. नाही चहा वगैरे नको, मला उशीर झालाय खरंच. मला अंधार पण मी इथं बारामतीचा बोर्ड दिसला म्हणून थांबलो, नाही तर मी डायरेक्टच निघालो होतो असं. मी गाडी पाहिली तुमची, नंतर मग म्हणलं रिटर्न हा. त्याच्यामुळे आलोय असं. चला तुम्हाला भेटून चांगलं वाटलं. चांगलं वाटलं तुम्हाला भेटून. पण चहा घेऊन गेले नाही चहा नाही, आत्ताच लई जागेवर झाला. रोडच घर आहे अहो आपलं. लई जागेवर झालं मला. आता मी सगळे वाटणीच भेटलं. आता तर मी इथं कोणच नव्हतं, 3 जण मी नुसतं इथं उभं राहिलो तर इकडं जाणं वळून आली माघारी, असं झालं. ठीक आहे, मी पण आलो. हा. बरोबर आता मागे. हा. मी म्हणलं 100% ते हा. असतील. पंपापर्यंत गेलो ना लेटर ओके, रिटर्न आलो ओके. म्हणलं पाहून तरी यावं. ओके चला तुम्हाला भेटून चांगलं वाटलं. मित्रांनो ते भाऊ भेटले. थंडी वाजते काय? काय म्हणत होता? आता कॅमेरा ऑन केलाय, बोला.
मित्रांनो, तर आपल्या इकडचे पोलीस सगळ्यात हरामी भाऊ. आता राजस्थानची नवी कुरी गाडी होती, तर त्या गाडीला अडवलंय. आणि काय त्याला कारण काय सांगतात माहिती का, लगेच काच, पाठीमागची काच आहे ना ते दिसत नाही, व्हिजिबल नाही आहे. म्हणजे त्यांनी सामान पार पाठीमागची काच बंद करत तोपर्यंत केलेलं आहे, त्यामुळे त्यांना अडवलंय. बाहेरच्या राज्यातली नाही पोलीस कोणाला त्रास देत, पण आपल्या इथली लई त्रास देतात लागा. चला मित्रांनो, तर हे भाऊ भेटलेत. कुठले साईडला? हा हा कधी गेलते? हा मी 3 महिने 3.5 महिन्यापूर्वी. मित्रांनो, तर फायनली तुमचा भाऊ घरी पोचत आलाय. हा व्हिडिओ ह्याच्यासाठी मित्रांनो की मी ज्यावेळेस पश्चिम बंगाल आणि आसामच्या बॉर्डरला होतो त्यावेळेस माझं पाकिट पडलं होतं. आणि त्या पाकिटामध्ये माझे फक्त सगळे डॉक्युमेंट गेले होते. फक्त मला नाही त्यातली PVC आणि आधार कार्डच मला भेटलं होतं, बाकीचं काहीच नाही. पैसे बी गेले आणि सगळंच गेलं. तर मित्रांनो पाहू शकता, मी आता नवीन पाकिट घेतलंय आणि माझ्याकडे एक पण डॉक्युमेंट नाही आहे. आणि बिना डॉक्युमेंटचं नाही आहे. मी जवळपास किती किलोमीटरचा प्रवास केला असेल, 2300 किलोमीटरचा प्रवास केला. हे पाहू शकताय पाकिटात फक्त किती 400 रुपये आहेत. ते पण मी नाही वे एका पेट्रोल पंपावाल्यापाशी नाही वे त्याला ऑनलाईन सोडले होते 500 एक्स्ट्रा, आणि त्याने कॅश दिले होते. अशा प्रकारचे काही ठिकाणी कॅश पैसे गरजेचे असतात, त्यासाठी मी 500 रुपये ही करून घेतले होते. तर 500 मधले पण 400 रुपये शिल्लक राहिले मित्रांनो. तर पाहू शकताय महादेवाची कृपा आहे म्हणून मला कुठंच पोलिसांनी वगैरे काहीच अडवलं नाही. अशा प्रकारे आहे. फायनली आपण आज घरी पोहोचलो. बोला, काय म्हणत होता? मी आता छत्रपती संभाजीनगरच्या पुढे होतो, मी तिकडून आलो. हां हां कुठले तुम्ही? कुठले? मित्रांनो, तर हा रोड बंद आहे रेल्वे पुलाचा. पुलातला रोड बंद झालाय काय? नाही, इकडून पुलातून एक रोड नव्हता का मधून फिरता आता कुठनं जायचं? कसं यावं लागेल? बरं काय तुमच्या नाही घेतो आता. पंजाबी ढाबा आहे. पंजाबी ढाब्यापासून असा कच्चा रोड आहे. हा त्या कच्च्या रोडने गेला की इथं मोहरी लागते. इथे हा त्या मोहरीतनं पलीकडे जायचं. ओके खालनं अंडरपास आहे का? हा, 2 व्हीलरच जाते हा. पण जाते. ओके, किती किलोमीटर आहे? अहो, हे पंजाबी ढाबा उगा हा हा शेर पंजाबी ढाबा, हा त्याला लागून अलीकडून हे रोड बंद झाले. हा त्याला लागून अलीकडून बरोबर आपला कच्चा रोड गेलाय. ओके त्या कच्च्या रोडला असं इथं देते उगायचं. ओके ही बाग आहे नाही, हा बागाच्या पलीकडच्या साईड. पलीकडे मोहरीच आहे. ओके माझी गाडी बसेल का? सामान बसेल का? सामान इकडे बॅग पण आहे. हा आरामशीर. ओके तुम्ही कॉन्ट्रॅक्टर आहे का? हा? कॉन्ट्रॅक्टर आहे का इथं? रेल्वे रेल्वेचं आहे का? ओके थँक्यू. म्हणून म्हणलं रेकॉर्डिंग होत. ओके आणि सोपं आता इकडं ते मला माहिती आहे रोड. ह्यांच्या पाठीमाग जाऊ. ओके. सगळ्यात पलीकडे जाऊ. मित्रांनो, लई फास्ट गेला तो भाऊ. हा रोड 3 दिवसासाठी बंद आहे हा रेल्वे गेटचा. चलो हॅलो. हा हॅलो नंतर फोन करतो थांब. मित्रांनो, तर रोड बंद येत आहे. कुठनं घालायला लागली मला.
3 दिवसासाठी बनवलं. काय आहे? कुठलं कशी चाललंय. याला माझ्याकडे आहेत बॅग, पडलं तर उचलाय बी नाही कोण. अरे 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 भाऊ भाऊ, पडशील पडला. आता मित्रांनो मी त्याची मदत पण करू शकत नाहीये, बॅग मुळे पडला बहुतेक. आईच्या गावात कसले रिस्की. ओके इथं मोरी इथं उतरायचं कसं मी. रेल्वे आली तर विषय खोलत आहे भाऊ. रेल्वे ट्रॅक वरच घातली मी तर. लांबनं गेल्याला परवडलं असतं भाऊ. हे लईच रिस्की, अति रिस्की. आजच्या गावात रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. निघलं. हा त्यात ह्या बॅगमुळं काही करता येत नाही. ओके चला. मित्रांनो तर फायनली आलो तिकडून. तिकडे यायचा रस्ता अवघडच आहे भाऊ. त्या भाऊने कुठनं बी घातली तो लोकलच दिसतोय. इथनं बाहेर निघतोय का नाही, इथं चेंज झालाय का रस्ता. मला वाटलं इथं चेंज झालाय का. चलो मित्रांनो तर खराब रोड संपून फायनली आपण चांगल्या रोडला आलोय आता. तर चला जाऊया. काष्टीत एका जागा थांबायचे. दौंडला एक भाऊ थांबला यार, त्याला उगाच थांबवलंय मित्रांनो. तर आलोय आपण आता. त्यांना फोन करू पहिले. आलोय इथं. हे आमच्या भाऊकीतलं घर आहे. तर तिथं आलोय फोन करू. पप्पा आहेत का? ओके चल. तू आज घेऊ का गाडी? एकच मिनिट. ह्याला मागं ओढ. बरं थांब. हां ओके. एका साईडला लई लोड होते नाही तर.
हर हर महादेव मित्रांनो. हर हर महादेव. तर मित्रांनो मी नाही आता घरी चाललोय 103 दिवसानंतर ना. तर मी आता काष्टीमध्ये, तर काष्टीमध्ये आमचे भाऊकी राहतात. तर हे गोरख देवडे, तर त्यांनी आमची भाऊकी असं आमची एवढी ओळख नव्हती, कारण ते आमच्या इकडून म्हणजे आमचं मूळ गाव कुरुळी, मी राहतो तिथनं ते इथं आलेले जवळपास किती वर्ष झाले? 70 वर्ष झाले. त्यामुळे आमची ओळख नाहीये. तर असेच अचानक ते म्हणतात की त्या कोणतंही मला ज्यांनी फॉलो केलंय त्यांना विचारलं की ह्यांना तुम्ही ओळखताय का. मग त्याच्यावरून आमची ओळख झाली असे. तर जाता जाता सरांपाशी थांबलोय. तर काय म्हणताल तुम्ही? नाही काय नाही, आमचे भाऊच आहेत आमचे ते. हा. फक्त आता आमची ह्या निमित्ताने चांगली ओळख झाली हा. आणि आता आम्ही भावापेक्षा पण मित्राचं नातं आमचं जास्त जवळ आलं. असं आनंद वाटला आम्हाला येऊन, नाही का. नाही तर माझ्या घरचे सगळे ओळखतात, त्यांचे घरचे पण आमच्या घरच्याला ओळखतात. आम्ही दुसऱ्याला ओळखत नव्हतो असे. तर सोशल मीडियामुळे ओळखायला लागलो. हा फरक पडला. त्याच्यामुळे मी माझं दुकान पण ठेवून भावाच्या स्वागत. बरं वाटलं खूप. चांगलं वाटलं. काय म्हणशील दादा तू? काय नाही, तुमचा प्रवास कसा काय झाला इकडे? एकदम मस्त झाला. 103 दिवसाचा. हा 103 दिवसाचा. तर मित्रांनो पुढील प्रवासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आम्हाला पण घेऊन चला आता पुढच्या प्रवासाला. तुम्हाला टाइम असतोय का? तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा. चला बाय बाय. मित्रांनो तर इथं काष्टीत आलो होतो. तर इथं आमचे भाऊकी राहतात, तर त्यांचं घर होतं इथं. तर इथंच थांबलो होतो थोडा वेळ, नाश्ता वगैरे केला आणि आता इथनं निघतोय. चला दादा. ओके. पडला इकडे पाहू शकताय सनसेट. आणि ही भीमा नदी आता दिसते का नाही तुम्हाला काय माहिती. तर भीमा नदीचा पूल क्रॉस करतोय आपण. आता काष्टीमधनं आपण दौंडमध्ये प्रवेश करतोय. इथं नाही वेळ मित्रांनो, 6:30 वाजता दिवस मावतोय. मी तिकडं होतो ना, तिकडं 5 वाजता दिवस मावायचं, 4:45 वाजता, 5:50. अभिनंदन. ओके थँक्यू, धन्यवाद. नमस्ते. नमस्ते नमस्ते. खूप दिवसापासून भेटण्याची इच्छा होती आमची. ओके ओके. आता लाईटच नाहीये, तुम्ही दिसणार नाही. फ्लॅश लाईट मारायला लागेल, कारण हे नाईट विजन कॅमेरा नाही. फ्लॅश आहे का? फ्लॅश लावा बरं. तुमची तोंड दिसतं ह्याच्यात कॅमेरा. ओके ओके. तुमच्या तोंड हा दिसलंय. हा. तर मित्रांनो हे दादा आपल्याला दुपारपासून फोन करत होता. तर दादाला भेट झाली. लई लोक भेटायली, त्यामुळे उशीर होत गेला. आता इथं काष्टीत बी एक जण भेटलं. मग ते बरंच ते आग्रह काय तर आपण पुढं पळायचं असं नाही ना. बरोबर वाटत. लय वेळ वाट बघत तुमची, कारण की तुम्ही लय लांब प्रवास केलाय आणि एवढं सोपं नाही प्रवास करणं सुद्धा. कारण या गाडीवर तर खूप लांब, म्हणजे आजकाल लोक एवढं सुद्धा फिरत नाही जवळ. एवढं लांब प्रवास करून आला याच्याबद्दल तुम्हाला म्हणजे खूप तुमचा हे म्हणायचं अभिमान वाटतो. म्हणून आवडून तुम्हाला भेटायला थांबले. आम्हाला लय भारी वाटलं. भेटण्यासाठी आम्ही तुम्ही इथून संपर्क जाणार निघल्यापासून आम्ही संपर्क करतो. आता येतील. कधी आज काय छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, काष्टी, तुमचं अपडेट घेत आलो आम्ही. आणि आता पण लगेच पटके झालं म्हणजे तुम्हाला थांबवाय नको. कारण की या वेळेस तुम्हाला थांबायचे म्हणले, आता मला घरी पण जायचं असेल ना. जवळ झालं की आता जवळ आलं इथनं 30-35 किलोमीटर. त्यामुळे मग आता आम्ही लवकर आलतो. तुम्हाला लवकर भेटून जावं थांबवतो वाटत होतं. तुम्हाला भेटून चांगलं वाटलं. एक फोटो काढू आपण. मित्रांनो तर पाटसमध्ये पोहोचलोय आता. जर मी दिवसा आलो असतो ना इथं, तरी कमीत कमी नाही वेळ 4 ते 5 लोकांनी तरी मला नाही वेळ न सांगता नुसतं गाडीहून तरी ओळखलं असतं. पण आता चालू आहे मी, त्यामुळं काही नाही. तर चला जाऊया आता. सुप्यात गेल्यावर दाखवतो तुम्हाला. हां कुठले तुम्ही? ओके ओके ओके. हां किती किलोमीटर झालं सगळं? 15,500. 15,000. एक नंबर. चला म्हणलं कोण, मला वाटलं पुढं जायचंय म्हणून हा वाटत काय. चला. मित्रांनो तर तुम्हाला आता आमच्या वडिलांची पहिली रिॲक्शन दाखवतो. इथं कोणतंही आजारी बहुतेक, त्यामुळं दवाखान्यात त्यांना भेटायला गेले तिथं. तर त्यांची रिॲक्शन दाखवतो काय. ही आमची गाडी वडिलांची. का कोण आहे आजारी?
ओके बर बर काय करू मी जाऊ का घरी मग ओके ओके काय उचलून धरून आणायला लागतंय का नाही ना उचलून धरून नाही मग चालत सकाळ धरून चालायला ओके ओके चालतंय जाऊ का मी ओके ओके आलो संपत झाले थोडं राहिले ओके ओके नो काय झालं इथं आता तर रोड बनला होता 1-1.5 वर्षापूर्वी तर रोड बनला होता आणि येऊ कळलं का मी दुसरीकडे चाललोय नाही बरोबर चाललोय मी तर ला असा का रोड झालाय बहुतेक डेव्हलपमेंट प्लॅनवर काम करायला चालू केलंय काय काय माहिती अरे इथपर्यंत जागा लोकांची ही होती अरे बापरे रोड मोठा होतोय वाटतं 4 लेन कॉन्क्रीट रोड होतोय काय आता तर बनवला होता एक खड्डा नव्हता रोडला तर रोड उचकटून परत नवीन बनवतात भाऊ काय सर गव्हर्नमेंटचं काय कळत नाही कुठं बोकांडी येतो तुमच्या पलट झालाय 3 महिन्यापूर्वी इथं एक चांगला डांबरी रोड होता फक्त छोटा होता तरी 40 फुटी असेल डांबरी रोड तो 12 मीटरचा तर तो गायब होऊन आता डायरेक्ट किती 70 फुटे का 80 फुटे काय माहिती डबलच रोड असेल बहुतेक तर तो झालाय 3 महिन्यात परत काम उरकलं एक साईडचा पट्टा का उरकत आणला मित्रांनो तर फायनली 103 दिवसानंतर आणि 4 देश फिरून आल्यानंतर मी माझ्या घरी निघालोय तर इथनं मेन रोड आहे राईट घेतलं की आमचं घरी तर घरच्यांची काय रिॲक्शन आहे तुम्हाला दाखवतो पहिली रिॲक्शन ओके ह्यांनी तर फटाकडा आणलाय ओके फुसका निघाला वाटतं ओके आदित्य वाजला होय किती आहे ही 2 मिनिट आदित्य मला दिसत नाही अरे बापरे घरच्यांची रिॲक्शन दाखवायच्या अगोदर फटाकडा अरे किती फटाकड्याचं आहे संपलं का आदित्य याच्या खाली लावाय दगड घे बरं एक लोड जास्त झालाय त्याला एका साईडला मित्रांनो आता गाडी लय वज आहे भाऊ त्यामुळं थोडं दगड ओके 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 या साईडला कलती नाही तर मित्रांनो फायनली घरी पोचलंय अशा प्रकारे आमचा यश बाबू बी आला का हेल्मेट काढू का आदित्य यशला जाऊ घ्या बरं तुम्ही दर बाबू ह्या चालू आहे ना चौथा महिना लागलाय 3 महिने हो दिसतंय का लाईट आहे का पण क्लिअर दिसते का बाया तुझ्या ह्याच्यात बाबू दिसते का त्यात का त्यात नाही काय दिसणार पुढे ये बरं जरा बाबू काढू काय
निघतं म्हणते हार राहिला की यशला सांगा यश तुम्ही दोघं गेला रस्त्यावर वाजवाय पाहिजे खाली करा खाली जास्त उजेड आहे गाडी कशी फटाकडे होय नाही रस्त्यावर वाजवता नाही पाहिजे मग तू बी आणली होय शाल शाल सत्कार करीत आलाय सत्कार करतोय भाऊ तिथून तिथून सत्कार राम करीत आलाय. आणि लक्ष्मण ती राम आणि हे लक्ष्मण वय, 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 सदा. अजय किती दिवसाने आलं पार्ले म्हातारी महिने मोदत होती की चौथा महिना पुरं झालं आणि चौथा महिना लागायचा तर आपले काय दिसतंय लाईट मोड नाही आता काय मित्रांनो तर फायनली घरी आलोय. आता ह्याच्यात काय दिसलं का नाही काय माहिती, पण माझ्या भावाने काढलंय ते दिसलं असेल त्याचा व्हिडिओ मी टाकला ह्याच्यात. अशा प्रकारे हे गोप्रो काही नाईट मोड साठी नाही बनलेला. आपली इथं गाडी चला केलं नाही कॅमेरा मुकून. हर हर महादेव मित्रांनो, तर फायनली मी आज घरी पोचलोय. 103 दिवसाचा प्रवास केल्यानंतर त्यामध्ये आपण 4 देश कव्हर केले. त्यामध्ये आपण राहतो तो भारत, नेपाळ, भूतान आणि म्यानमार. तर मित्रांनो धन्यवाद सगळ्यांचे, तुम्ही सोबत होता म्हणून ही यात्रा पॉसिबल झाली. आणि मी आता घरी पोचलेलो आहे. तर हा आमचा परिवार आहे, ही मी ओळख करून देतो. ही आमची आजी आहे, हा माझा भाऊ आहे, हे वडील आहेत, ही आई आहे, हे चुलती आहेत, 1 2 3 आणि ती मधली आमची वहिनी आहे. अशा प्रकारचं आहे. आणि जे कॅमेरा काढून घेऊन व्हिडिओ काढतात ते अजून 2 भाऊ आहेत, त्यांना पण दाखवलं मी. तर मित्रांनो अशा प्रकारे आहे. तर कोण काय बोलणार? हा ये पुढे जरा लाईट मध्ये या. थांबरो बाबू मित्रांनो, पहिल्यांदा त्यावेळेस ज्यावेळेस तो निघलेला नेपाळ, भूतान, म्यानमार हे ऐकतानाच अशक्य असं वाटत होतं. कारण गाडी आपली पॅशन प्रो होती. ह्या गाडी एवढ्या लांब जायचं म्हणल्यावर कोणी पण विचार करणार की पॉसिबल आहे का ही गाडी बंद पडेल मध्येच कुठंतरी. पण त्यांनी ते करून दाखवलं. आणि जवळपास 3 महिन्यानंतर तो आला एवढ्या लांबनं. तर ज्यांनी कोणी त्यांना मदत केली, राहायची व्यवस्था केली, जेवणाची व्यवस्था केली किंवा फॉलो केलं, लाईक केलं, त्यांच्या सगळ्यांचे धन्यवाद. असंच प्रेम राहू द्या ही एक विनंती. चला तर मित्रांनो अजून कोण बोलणार? आई, आबा, आजी बोलणार आमची. यश यश बोलतोय आता आमचं यश बोल. हा मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि फॉलो नक्की करा. मित्रांनो तुमचा भाऊ यशस्वीरित्या घरी पोहोचलेला आहे. हा प्रवास सोपा नव्हता. हा प्रवास कसा झाला त्याची माहिती पण मी हळूहळू सांगणार आहे. ह्या प्रवासाला खर्च किती झाला, काय झालं, कसं कसं मला चॅलेंजेस आले, सगळे मी माहिती सांगणार आहे इथनं पुढे जे व्हिडिओ येतील. तर मित्रांनो नवीन पाहत असताल तर फॉलो नक्की करा. तुमचा भाऊ 103 दिवस 4 देशातनं प्रवास केल्यानंतर फायनली घरी पोहोचलाय. धन्यवाद मित्रांनो. तर जे दोघं व्हिडिओ काढत होते तर हा आमचा भाऊ आदित्य एक आहे, छोटा भाऊ, आणि त्यापेक्षा मोठा बाबू, असे 2 भाऊ आहेत. तर हे भाऊ व्हिडिओ काढत होते, एक कॅमेरामध्ये एक मोबाईलमध्ये. तर हे दोघं पण आहेत. तर चला मित्रांनो फॉलो नक्की करा. हर हर महादेव मित्रांनो. तर मी आता घरी आलोय. तर आमचे चुलते काय म्हणतात बघूया. तर आता काय म्हणताय? काय नाही फिर जाऊ नको. उलटं नाव कमावलं म्हण ओके चला. देवड्याचं नाव कमावलं. ओके असं पर कुठंच गावायचं नाही. देवड्याचं नाव कमावलं. कसता दडा केला तुमच्या पोराने म्हणतात लोक. मलाच नावाला लागते. गारठा नाही, गुरठा नाही, काय नाही, चक्क नाही, मोक नाही. कोण गावलं तुला चक्क मक्क? एकडाच जेवून एकडाच फिरतोय. डोंगर काही, दरी काही, दार काही सांगू मलाच रडा यायचं बघितलं की. मी ती हिडी बघू नको, मला कसतरी व्हायचं. आता काय करू, आता काय करू काय पोर माझं. रातची झोप मला आली नाही. जागी झाली गार किती लागतंय. एवढ्या गाडी, 4 चाकी गाडी नाही, 2 चाकी गाडी होती. काय करायचं.
आणि त्याच्यामुळं हाणून घेतलं तरी तो काय ऐकलं नाही त्याने जाताना एक तोंडात हा ना आता तोंडात एक आता या फिरून आला हाणतो काय म्हणते आजी नाही हाणायचे आमच्या आजीची आता माझं ऐक नॅचरल रिएक्शन आली बाहेर माहिती का आजी लोक म्हणतात लगीन करीना तू म्हातारे मग त्याला काय होईल पायखूट चांगला ओके चांगला लोढला लोढला. मग हाडायचा नाही तुम्ही लगीनच करीना म्हणलं परत फिरतंय म्हणलं पण बिनसल्यावाने काय बोलायचं मोर ओके काय डोकं फिरतंय डोकं फिरतोय मग काय होतंय मग असं कसं नाव कमावलं तो संपाद एवढ्याचं त्याच्या पोटी जन्म घेऊन आला काय हा हा कुणी त्याला बुद्ध्या घातली काय रा आम्हाला डोळ बाई आम्हाला नाही माहिती ओके तर बा आता मग आजीच्या मनातलं बाहेर आलं माहिती का मित्रांनो चला हर हर महादेव मित्रांनो तर फायनली 103 दिवसानंतर मी घरी जेवण करतोय तर घरी आम्ही संध्याकाळी सगळे संघच जेवत असतो अशा प्रकारे पाहू शकता आई आहे आजी आहे आबा आहेत वडील आहेत मी आहे यश आहे आमचा भावाचा मुलगा आहे भाऊ आहे आणि आमची वहिनी अशा प्रकारे आहे तर मित्रांनो घरी आल्यावर आज पहिल्या दिवशी जेवणासाठी काय आहे तुम्हाला दाखवतो मी तर मटकीची भाजी आहे भात आहे कोथिंबिरीचे वडे आहेत आणि हे चपाती आणि यशचे पोहे आहेत तर अशा प्रकारचं जेवण करतोय तर आई काय म्हणशील तू काय पाहत होती का नव्हती मी काय खायचो रोज म्हणून तर चपात्या केल्या तर आज रोज काय वडापाव कुठं काय वडापाव तिकडे भेटतच नव्हता आमची आई पण व्हिडिओ पाहत नाही असं आहे घरच्यांना नाही इंटरेस्ट एवढा व्हिडिओमध्ये भाऊ पाहतो आबा पाहतात बाकी नाही आजीला तर दाखवतच नाही आजी लगेच हायपर होती त्यामुळं आजी काही बी विचार करते त्यामुळे त्याला दाखवत नाही काय आजी नवाच्या परत दावले एकदा आबातून माकडावाने अशी गप 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 तर मित्रांनो अशा प्रकारे आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा मित्रांनो फायनली आपण 103 दिवसानंतर घरी आलोय आमची आजी बघा आजी म्हणजे आमची बोलायची मशीन आहे अशी थांबत नाही ते एकदाचा बोलाय चालू झाली की लगेच बोलते अशी म्हणजे बोल कसा भाव आहे तिच्याबरोबर सुद्धा सेपरेट व्हिडिओ काढणार आहे मी ते तुम्हाला पाहायला भेटेल तर फॉलो नक्की करा मित्रांनो तर फायनली घरी आलोय आज आणि घरी पण झोप ये नाही मला टेंटमध्ये झोपायची सवय इथं गार बी लागा नाही काहीच व्हाय नाही अंगावर बी घेतलं नाही मी काहीच नाही असंच झोपलोय झोप ये नाही मला आता जवळपास एक वाजत आली तरी झोप ये नाही अशा प्रकारचं आहे घरी मला टेंटमध्ये लगेच झोप आली असती कसं वातावरण चार बाजूने गार असतं अंगावर घेतलं की लगेच झोप लागते अशा पद्धतीचं आहे तर चला